दोन्ही बी मातेची जी काही सवती होत्या तुम्ही सविस्तर आता कथा ऐकली। त्यांचे मुलं जी काही सर्प आहेत ते उशाप मागू लागले आहेत आणि ज्यावेळेस उशाप मागितला त्यावेळेस त्या कद्रूनं सांगितलं की बाबा तुमचं रक्षण कोण करेन म्हणून सांगितलंय। आस्तिक नावाचा एक सर्प आहे तो ब्रह्मचारी आणि तो तुमचं रक्षण करेल असं त्या ठिकाणी ती कद्रू बोलू लागली आहे आपल्या मुलाला। उपशापे तुष्टली माता तेने आलाद सर्पा समजता कद्रूसी परम चिंता सुख सर्वता सेना। असो आशीर्वाद दिला, शाप सांगितला आणि शाप सांगितल्यामुळं सर्पाला सुद्धा आनंद झाला परंतु इकडं कद्रूला चिंता लागली। मग आता कशाची चिंता लागली आपण पुढे ऐकायचे। कपट्या जिंकली विनता कपड करील पुत्र घाता ते कद्रूसी दुस्तर चिंता सुख सर्वथा सेना। असं म्हणले कसं कद्रूला चिंता लागली कारण कपट करणाऱ्या माणसाला चिंता लागतेच। शास्त्र सांगतंय या ठिकाणी कद्रूच्या मनात येऊ लागलेलं आहे की बाबा आपण कपट केलंय, या वनिता संघ कपट केलंय। मग जर हे कपट जर तिला कळालं किंवा तिच्या मुलाला जर कळालं तर आपल्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी त्या कद्रूला मनामध्ये वाटू लागले आहे। जरी कपटी जय पावला कपटी तरी धाके धुकधुकी पोटी गप घातकी शेवटी कपटे कपटी अति दुःखी। कद्रूचा विचार आहे की बाबा माणसानं कपट केलं आणि कपट करून त्या कपट करणाऱ्याचा विजय झाला तरी पण त्या माणसाच्या मनामध्ये दुखदुखी राहते की बाबा हे कधी माझ्यावर टाइम येईल कारण कपट उघड पडल्याशिवाय राहतच नाही। त्याच्यामुळं आपण शास्त्र ऐकायचंय, रामायण ऐकायचंय, या एवढ्या मोठ्या हनुमंताच्या दरबारात यायचंय। कमीत कमी या हनुमंताच्या दरबारामध्ये आल्यानंतर माणसानं कपट करू नये। एवढ्या मोठ्या कद्रूला चिंता लागली की बाबा मी कपट केलंय परंतु माझा विजय झालाय तरी सुद्धा मला गॅरंटी नाही हे माझं काय होईल आणि काय नाही असं त्या ठिकाणी ती कद्रू विचार करू लागलेली आहे। निज कपटाची अति चिंता बैसली कद्रूची माता पुढे विनतेची कथा बंध मोचनता अवधारा। असं म्हणले स्वतःच्या निज कपटाची कथा कद्रूच्या मातेवर बसलेली परंतु आता वनिताची जी काही कथा पुढे घडलेली आहे हे प्रभू रामचंद्रा तुम्ही आता सविस्तर ऐका असं रामाला कोण जटायू पक्षी त्या ठिकाणी सर्व सांगत होता म्हणतात। वीरता पुसे अरुणा प्रति श्वेत वारू रथाचे सूर्याचे रती वाका सांगितले मदनी चिती नीळ प्रतिती मजाली। हे कोण बोलू लागले? वनिता बोलू लागली, स्वतःच्या मुलाला बोलू लागले की बाबा तू मला असं कस काय सांगितलंस? ते सूर्याचे रथाचे जे काही वारू आहेत हे तर निळे आहेत परंतु तो मला श्वेत म्हणजे पांढरे आहेत असं सांगितलंस, असं का केलं असं त्या ठिकाणी वनिता स्वतःच्या मुलाला विचारू लागली रामा असं त्या ठिकाणी तो जटायू प्रभू रामचंद्राला सांगू लागला। निळमा चढला आश्वासी ते नेहमी झाले कद्रूची दासी घडा घेऊन या श्री हरणीसी जळवा हे गरुडा अरे त्या घोड्याली निळीमा किंवा निळे घोडे आहेत हे मला तो खोटं सांगितलंस परंतु गरुडानं खरं सांगितलं होतं वनिताला की पांढरेच घोडे आहेत पण इकडे कपट केलेलं या वनिताला माहित नव्हतं। म्हणून आता मला सहस्त्र वर्ष म्हणजे किती त्याची गरज नाही एवढं वर्ष मला कद्रूच्या घरी बाबा तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून मला आता तिथं पाणी व्हायची पाळी आली अशी त्या ठिकाणी वनिता बोलू लागली रामा असं तो गरुड तो जटायू रामाला सांगत आहे। वारुण म्हणे सर्पी देखा चढवणिया निज विश्राम निळे वारू केले निशांक परी कपटे दुःख पावसी असं म्हणले। त्या अरुण सांगतो वाटतं अरुण सांगू लागलेला आहे की बाबा त्या ठिकाणी सर्पानं जाऊन त्या घोड्याला दंश केलेला आहे आणि म्हणून ते घोडे निळे दिसू लागले परंतु ज्यानं कपट केलंय
त्याला त्या कपटाचा भोग भोगावाच लागणार आहे असं त्या ठिकाणी अरुण सांगू लागलेलं आहे. सुनील देखोनी वारुसी कोपाला सूर्यासी मग उठोनी सर्पाच्या पंखासी आणि पायासी निवटिले. हे रामा पुढे काय झालं? पुन्हा सूर्यदेवानं बघितले, वारू बघितले, कारण स्वतःच्या गाडीला काय झालंय मालक बघतो. आणि तसं सूर्यानं बघितलं, वारूकड बघितलं, पांढरे वारू होते. मग हे निळे कसे झाले? मग सूर्याला कळालं रामा. मग सूर्यानं काय केलं? त्या सर्पाचे पंख धरले, उपटून काढले, पाय सुद्धा धरले आणि पाय सुद्धा उपटिले. अशी कथा त्या ठिकाणी जटायू सांगू लागला आहे. पूर्वी पक्ष होते सर्पासी गोमीच्या आयसे पाये जासी सूर्य कोणी मानसी पक्ष पायासी छेदिले. बरं रामा पुढे त्यांना पाठीमागल्या काळामध्ये सर्पाला पंख होते, गोमीसारखे पाय होते, परंतु त्या सूर्यानं रागाच्या भरामध्ये त्या सर्पाचे पंख उपसून काढले आणि पाय सुद्धा उपसून काढले असं त्या ठिकाणी जटायू रामाला हकीकत सांगत आहे. पाय निवटिल्या मग उरे चलो लागले नाग या लागी त्यासी उरग हा दुःख भोग कपटाचा. बघा कपटाचा भोग लगेच आला, कारण कपट वरतू येत आहे. आणि हे रामा त्या सूर्यानं पंख उपटिल्यापासून, पाया उपसिल्यापासून कपटामुळे त्यांची एवढी हकीकत झाली. ते उराला चालू लागले आणि म्हणून त्यांना उरग असं नाव पडलं त्यावेळेस पासून. असं त्यांच्या कपटाचं फळ त्यांना लगेच मिळालं रामा असा तो जटायू बोलू लागलाय. सूर्य शापिले सर्पासी उदरी धरिले कपटासी तोची उदर शिवळ तुम्हासी हरणीसी भोगाला. हे बाबा कपट केलं रामा, हिने कपट केलं आणि म्हणून सूर्यानं शाप दिला. सर्पाला सुद्धा सूर्यानं शाप दिला. आणि कोणता शाप दिला? उदर सूर असा एक शाप दिला. आणि त्यावेळेस पासून यांना त्या सूर्याचा शाप लागलेला आहे. असं त्या सर्पानं कपट केल्यामुळं सूर्याचा सुद्धा शाप त्यांना मिळाला असं त्या ठिकाणी जटायू रामाला हकीकत सांग. मुकले पक्ष आणि पायासी उदरी शूळ अहरणीसी कपटापासी अति दुःख. कपटापासी अति दुःख रामा का? तर त्यांनी कपट केल्यामुळं सूर्याने पंख उपटिले, पाय उपटिले आणि हृदयामध्ये सूर घुसून राहिले. असं कपटाचं झालं रामा. त्याच्यामुळं कधीही कपट माणसानं करू नये असं त्या ठिकाणी जटायू त्या रामाला सर्व सांगू लागलेला आहे. म्हणतात इतके झाले उठा उठी तरी कपट न सोडी पाटी आगी घाली लसेवटी कपटे कपटी. रामा एवढी घटना घडली, पाय निघले, पंख निघले, तरी पण त्याच्यावर कपट थांबलं नाही रामा. मग याला तो ते कपट अग्नीत घातल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी जटायू त्या प्रभू रामचंद्राला जी काही पाठीमागली कथा घडली होती ती सर्व सांगू लागली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.